नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, अपडेट असणार आहे सरलच्या स्कूल पोर्टलची. काही दिवसापूर्वी आपण सरलच्या स्कूल पोर्टलचा एक महत्त्वाचा व्हिडिओ बघितलेला होता. त्यामध्ये आपल्याला माझी विद्यार्थी संघाची जे काही माहिती आपल्याला तिथे भरायची आहे, जे काही टॅब आलेला आहे त्याची माहिती कशी भरायची याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला दिलेली होती. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सरल स्कूल पोर्टलवर जी आपल्याला माझी विद्यार्थी संघाची माहिती भरायची आहे, तर ती माहिती संपूर्ण आपण कशी भरायची लाईव्ह डेमो प्रत्यक्ष मी माझ्या शाळेची माहिती भरणार आहे आणि ती माहिती भरतानाचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सरल स्कूल पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. माझी विद्यार्थी संघाची माहिती आपल्याला कशा पद्धतीने भरायची आहे, तिथे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, त्यानंतर मेळाव्याची माहिती कशा पद्धतीने भरायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जो देणगी फॉर्म असणार आहे माझी विद्यार्थी संघाचा तो कसा भरायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. बघा, मी सरलच्या स्कूल पोर्टलवर माझी शाळा लॉग इन करून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला ही जी माहिती भरायची आहे विद्यार्थी संघाची, माझी विद्यार्थी संघाची, ती माहिती भरण्यासाठी आपल्याला या टॅबवर क्लिक करायचं आहे. माझी विद्यार्थी संघ असं लिहूनच असणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर एक सब टॅब आपल्या समोर ओपन होणार आहे अशा पद्धतीने. तर बघा, इथे एकूण 3 टॅब असणार आहे. यामध्ये पहिली असणार आहे रजिस्ट्रेशन, त्यानंतर दुसरी असणार आहे माझी विद्यार्थी समितीची माहिती आणि तिसरी असणार आहे माझी विद्यार्थी लोकवर्गणी किंवा देणगी नोंदणी फॉर्म. तर यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं आहे मित्रांनो. तर पहिल्या टॅबमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन संपूर्ण जे आपला माझी विद्यार्थी संघ असणार आहे त्याची संपूर्ण माहिती तिथे ऍड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या टॅबमध्ये आपल्याला मेळाव्याची माहिती भरून घ्यायची आहे. तर मित्रांनो बघा, इथे मी स्टेप बाय स्टेप माझ्या शाळेची संपूर्ण माहिती भरणार आहे. आपल्याला ही माहिती भरण्यापूर्वी मित्रांनो संपूर्ण एका कागदावर लिहून घ्यायची आहे संपूर्ण त्या माझी विद्यार्थी संघाची माहिती. त्यामध्ये त्या सदस्यांचं संपूर्ण नाव येणार आहे, त्यानंतर त्यांनी कोणत्या वर्गात शेवटी कोणत्या वर्गात होते त्या शाळेमध्ये ते येणार आहे, त्यानंतर त्यांचं वर्ष येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे मोबाईल क्रमांक वगैरे येणार आहे. तर संपूर्ण माहिती मी भरताना आपल्याला दाखवणार आहे. त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या टॅबमध्ये आपल्याला माहिती भरताना इथे जर आपण मेळावा घेतलेला असेल तर त्या मेळाव्याची तारीख वगैरे टाकायची आणि त्याची फोटो PDF स्वरूपात मित्रांनो 1 MB पेक्षा कमी साईज असलेला फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. तर संपूर्ण सविस्तर मी आता माझी माहिती भरणार आहे. तर बघा, पहिल्या टॅबवर मी इथे क्लिक करून घेतो. पहिली टॅब असणार आहे रजिस्ट्रेशन माझी विद्यार्थी संघ. यावर जर आपण क्लिक केलं तर बघा, एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर उघडणार आहे अशा पद्धतीने. तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी ही माहिती आपल्याला दिलेली होती, परंतु मी प्रत्यक्ष आज भरून दाखवणार आहे. तर मित्रांनो बघा, इथे भरण्यापूर्वी विद्यार्थ्याचे जे नाव आहे तिथे आपल्याला ते नाव टाकून घ्यायचं आहे. त्यांची शेवटची इयत्ता या शाळेची आपल्या शाळेची टाकून घ्यायची आहे. त्यानंतर वर्ष टाकून घ्यायचं आहे ते. त्यानंतर ते व्यवसाय करतात की नोकरी करतात तिथे टिक करून घ्यायचं आहे. सध्याच्या वास्तव्याचे ठिकाण लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक आणि त्यानंतर हे जे प्लसचं चिन्ह असणार आहे यावर क्लिक करून आपल्याला दुसऱ्या सदस्याची माहिती भरायची आहे. संपूर्ण सदस्यांची माहिती भरल्यानंतरच सबमिट करायचं आहे. तर बघा, मी आता इथे एक माहिती भरतो. तर इथे आता आमचे जे काही सदस्य आहे त्यांचे नावं वगैरे मी आता इथून टाकून घेणार आहे. तर बघा, अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला ते टाकता येणार आहे. आता बघा, नाव टाकलेलं आहे मी. इयत्ता शेवटची, त्यांची जी शेवटची इयत्ता असणार आहे त्या शाळेची ते इथून टाकून घेणार आहे मी. तर बघा, शेवटची जी इयत्ता होती ती होती 7वी, परंतु इथे 7वी दिसत नाही आहे. तर बघा, मी इथे 6वी यावर क्लिक करतो. त्यानंतर वर्ष निवडा. यामध्ये ते त्या वर्गात ज्या वर्षी होते ते वर्ष मी इथून निवडून घेणार आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला इथे संपूर्ण अशा पद्धतीने वर्ष दिसणार आहे आणि आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तर बघा, ते सुद्धा मी इथे सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर त्यांचा व्यवसाय आहे की नोकरी आहे त्यावर आपल्याला टिक करायचं आहे. तर बघा, त्यांचा व्यवसाय आहे शेतीचा, तर तिथे मी टिक केलं आणि त्यानंतर इथे गावाचं नाव टाकायचं आहे, सध्याचं वास्तव्याचं ठिकाण जे काही असणार आहे त्यांचं, तर ते सुद्धा मी इथून टाकून घेतो पावी मोरांना बनून. त्यानंतर शेवटची हे जे आहे यामध्ये आपल्याला त्यांचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे. तर त्यांचा मोबाईल क्रमांक असणे सुद्धा आपल्याकडे आवश्यक असणार आहे. तर बघा, मी आता त्यांचा मोबाईल क्रमांक आहे माझ्याकडे. संपूर्ण माहिती मित्रांनो आपल्याला अगोदर कच्ची तयार करायची आणि त्यानंतर हे भरायला घ्यायचं आहे. तर बघा, मी आता त्यांचा मोबाईल क्रमांक वगैरे इथे टाकून घेतो आणि त्यानंतर
बघा आता एका सदस्याची माहिती इथे पूर्ण भरलेली आहे. तर मित्रांनो याला लगेच आपल्याला सबमिट करायचं नाही आहे. याला इथून प्लसवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या सदस्याची माहिती भरायची आहे. सगळ्यांची माहिती भरल्यानंतर आपण इथे सबमिट करणार आहोत. त्यानंतर संपूर्ण माहिती आपल्याला खाली इथे दिसणार आहे. तर बघा आता मी या प्लसवर इथे क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर दुसरा एक रो तिथे आलेला आहे. तिथून आता परत दुसऱ्या सदस्याची माहिती तिथे भरून घ्यायची आहे. तर बघा मी आता परत दुसऱ्या सदस्याची माहिती तिथून भरून घेणार आहे. तर अगदी मित्रांनो सहजपणे आपल्याला ही जी माहिती आहे ही भरता येणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण एका कच्च्या कागदावर लिहून घ्या आणि त्यानंतर ही माहिती भरायला घ्या. तर अत्यंत सोप्या पद्धतीने होणार आहे. त्यांची शेवटची इयत्ता आपल्याला इथून निवडून घ्यायची आहे. तर मित्रांनो इयत्ता निवडताना इथे आपल्याला 7वा वर्ग दिसणार नाही, तर आपल्याला 6वी किंवा 8वी निवडून घ्यायचं आहे. तर आमची 7वी पर्यंतची शाळा आहे शेवटचा वर्ग, त्यामुळे मी इथे शेवटचा वर्ग आता 7वी नसल्यामुळे 6वी निवडून घेतो आणि त्या पद्धतीने त्यांचा जो काही शेवटचं वर्ष होतं त्या इयत्तेचं ते इथे टाकून घेतो. तर बघा अशा पद्धतीने वर्षाची यादी आपल्यासमोर येणार आहे आणि इथून मी ते वर्ष जे आहे ते टाकून घेतो. त्यानंतर व्यवसाय म्हणून यावर टिक करून घेतो. गावाचं नाव इथे परत टाकून घेतो आणि त्यानंतर इथे शेवटी मोबाईल क्रमांक आपल्याला टाकून घ्यावा लागणार आहे. तर बघा मोबाईल क्रमांक सुद्धा आपल्याला प्रत्येकाचा लिहून घ्यायचा आहे तिथे, तर तो सुद्धा आवश्यक असणार आहे. तर संपूर्ण माहिती अशा पद्धतीने मित्रांनो एकेकाची भरायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी माहिती असणार आहे ही सबमिट करून घ्यायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही माहिती जी आहे ही सबमिट तिथे होणार आहे. तर बघा आता हे या पोर्टलवर माहिती भरताना बऱ्याचशा अडचणी येत आहे आपल्याला, तर त्या अडचणी वगैरे आपल्याला सॉल्व्ह कराव्या लागणार आहे. तर बघा इथे आता मी एकत्र संपूर्ण माहिती भरायची होती, परंतु तिथे संपूर्ण माहिती भरताना फक्त 2 व्यक्तींची माहिती भरल्यानंतर तिथे तिसरा रो जो होता तो ऍड होत नव्हता, म्हणजे हे प्लसचं जे चिन्ह होतं हे येत नव्हतं. तर त्यासाठी मी काय केलं आता इथे दोघांची माहिती भरल्यानंतर इथे सबमिट करून घेतलेली आहे. तर बघा सबमिट केलेली माहिती खाली आता दिसत आहे. 2 व्यक्तीची माहिती इथे आलेली आहे. तर त्याच पद्धतीने परत मी आता इथे जे हा रो आलेला आहे इथून आता परत एकेकाची माहिती भरून तिथे सबमिट करून घेणार आहे. तर मित्रांनो एका वेळेस जर आपली माहिती जर सबमिट होत असेल किंवा माहिती जर घेत असेल तिथे तर भरून घ्या किंवा मग एकाची माहिती भरून तिथे सबमिट केलं तरी चालणार आहे. तर बघा मी आता दोघांची माहिती भरली, तिसऱ्याची माहिती तिथे घेत नव्हती त्यामुळे मी सबमिट केलं. आता दोघांची माहिती आलेली आहे. आता तिसऱ्याची माहिती परत त्याच पद्धतीने भरून घेणार आहे. असे जवळपास 8 ते 9 सदस्य आहे आणि त्या पद्धतीने ती संपूर्ण माहिती भरून घ्यावी लागणार आहे. तर मी आता ती भरून घेतो. इथे माहिती भरताना एका वेळी दोघांची माहिती इथे घेणार आहे, तर दोघांची माहिती भरून आपल्याला ती सबमिट करून घ्यायची आहे. तर बघा आता मी परत 2 जणांची माहिती भरत आहे इथे आणि ते अगदी सहजपणे आपल्याला भरता येणार आहे. तर बघा तर मित्रांनो बघा इथे 2 जणांची माहिती भरल्यानंतर इथे प्लसचं चिन्ह परत येत नाही आहे, त्यामुळे दोघांचीच माहिती सबमिट करावी लागणार आहे. तर सबमिट सुद्धा अगदी सहजपणे तिथे होणार आहे. तर बघा सबमिटवर मी आता क्लिक करून घेतो. तर सबमिटवर क्लिक केल्यानंतर ही जी माहिती असणार आहे एक कन्फर्मेशन आपल्या समोर येणार आहे. तर याला सिम्पली ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर इन्फॉर्मेशन सबमिटेड सक्सेसफुली म्हणून येणार आहे, याला सिम्पली ओके करायचं आहे. तर बघा आता ही माहिती आपली सबमिट झालेली आहे. जवळ आता 4 सदस्य इथे ऍड झालेले आहे. आता परत आपण वरून तिथे जे उरलेले सदस्य आहे त्यांची माहिती इथे ऍड करून घेणार आहोत. बघा आता 6 सदस्याची माहिती भरून झालेली आहे. आता मित्रांनो इथे जे दुसरे सदस्य आहे ते आता शाळेतील दुसरी एक शिक्षक असणार आहे, एक सेवानिवृत्त शिक्षक असणार आहे, त्यामुळे त्यांची माहिती इथे भरता येणार नाही आहे कारण ती माझी विद्यार्थी नाही आहे. तर इथे मित्रांनो आपल्याला एवढीच माहिती भरायची आहे. तर बघा जे 6 सदस्य सुरुवातीचे जे माझी विद्यार्थी आहे त्यांची माहिती आपण इथे सिम्पली भरून घेतलेली आहे. तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण सरळ जाणार इथे माझी विद्यार्थी संघ ही जी टॅब आहे यावर जाणार आपण आणि दुसरी जी टॅब आहे यामध्ये माझी विद्यार्थी समितीची माहिती या टॅबवर आपण क्लिक करून घेणार आहे. तर बघा यावर आता मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आता नवीन इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे अशा पद्धती. तर मित्रांनो बघा आता ह्या दुसऱ्या टॅबची माहिती भरताना आपल्याला माझी विद्यार्थी संघटना माहिती म्हणून आहे आणि इथे पहिली जी टॅब आहे ते आहे माझी विद्यार्थी संघ स्थापना दिनांक. तर आपल्याला ज्या दिवशी आपण विद्यार्थी संघाची स्थापना केली तो दिनांक निवडून घ्यायचा आहे. तर बघा आम्ही ही जी स्थापना होती ही 3 जानेवारीला केलेली होती. तर ती दिनांक मी निवडून घेतो. इथे कॅलेंडर येणार आहे, इथे आपल्याला ते दिनांक निवडून इथे जे खाली सेटचं जे
बटन आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा ती दिनांक तिथे आलेली आहे. त्यानंतर माझी विद्यार्थी मेळावा आयोजित केलेला होता का, तर इथे होय किंवा नाही जे काही असेल ते तिथे सिलेक्ट करायचं आहे. तर होईवर मी क्लिक करतो. त्यानंतर मेळाव्याचा दिनांक सुद्धा तोच होता, तर तोच दिनांक मी इथे सिलेक्ट करून घेणार आहे. तर बघा 3 तारखेलाच आम्ही स्थापना सुद्धा केली, त्या दिवशीच मेळावा वगैरे घेतला. तर इथे मित्रांनो बघा, आता इथे आपल्याला ही जी माहिती भरलेली आहे आपण, त्यानंतर इथे आपल्याला आता अध्यक्ष कोण आहे त्या विद्यार्थी संघाचे, त्यांचं नाव आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. उपाध्यक्ष कोण आहे त्यांचं नाव आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर सचिव कोण आहे त्यांचा नाव आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. कोषाध्यक्ष असेल तर त्यांचं टाकायचं आहे. हे संपूर्ण माहिती मित्रांनो आपल्याला भरून घ्यायची आहे. तर आता इथे मी ही जी माहिती आहे ही भरून घेतो. आणि इथे मित्रांनो बघा, आपल्याला जे सदस्य होते इतर, जसं सेवानिवृत्त शिक्षक वगैरे, त्यांची माहिती इथेच भरावी लागणार आहे. तर बघा संपूर्ण माहिती मी आता इथे भरून घेतो. आणि मित्रांनो बघा, इथे आपल्याला ही जी माहिती भरायची आहे, सदस्य आपण रजिस्ट्रेशन तिकडे केलेलं आहे, त्यामुळे इथे मोबाईल नंबर टाकल्याबरोबर तिथे आपोआपच त्यांचं नाव येणार आहे. तर बघा आता इथे त्यांच्यापैकी जे सदस्य अध्यक्ष होते त्यांचा मोबाईल क्रमांक मी इथे टाकल्याबरोबर त्यांचं नाव आपोआपच आलेलं आहे. आता उपाध्यक्ष जे आहे त्यांचा मोबाईल क्रमांक मी टाकून घेतो आणि ते जे नाव असणार आहे ते आपोआपच इथे येणार आहे. तर बघा आता मी त्यांचा मोबाईल क्रमांक इथे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर त्यांचं जे नाव असणार आहे ते तिथे येणार आहे. तर बघा आता मोबाईल क्रमांक मी टाकला, त्यानंतर इथे आपोआपच बघा तिथे मोरेश्वर आयसीदा म्हणून ते नाव आलेलं आहे. तर जे सचिव आहे आता त्यांचं टाकून घ्यावं लागणार आहे, कारण रजिस्ट्रेशन करताना मित्रांनो सचिव, सेवानिवृत्त सदस्य आणि जे शाळेतील स्वीकृत शिक्षक म्हणून जे सदस्य होते त्यांचं रजिस्ट्रेशन आपल्याला तिथे करायचं नव्हतं आणि ते आपण केलं सुद्धा नाही, कारण तिथे माझी विद्यार्थी जे काही सदस्य होते फक्त त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं होतं. तर बघा आता इथे जे सचिव आहे ते आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आहे, तर त्यांचं सुद्धा इथे मी नाव आणि त्यांचा मोबाईल क्रमांक इथे टाकून घेणार आहे. तर मित्रांनो बघा, इथे हे जे माझी विद्यार्थी संघटना माहिती आहे दुसऱ्या टॅब मधली ही जी माहिती आपण भरत आहोत, यामध्ये मित्रांनो जे सदस्य आहे त्यांचे नाव, मोबाईल नंबर टाकल्याबरोबर आपोआपच येणार आहे. आणि इथे जसं आता उपाध्यक्ष वगैरे टाकलेलं आहे, कोषाध्यक्ष म्हणून आहे एक, तर इथे सुद्धा ते नाव वगैरे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर हे संपूर्ण नाव मित्रांनो आपल्याला इथे काळजीपूर्वक टाकावं लागणार आहे. तर कोषाध्यक्ष त्यांच्यापैकीच एक आहे, तर त्यांचं सुद्धा इथे मी जो मोबाईल क्रमांक आहे तो टाकून घेणार आहे आणि लगेचच त्यांचं जे नाव आहे ते तिथे येणार आहे. तर मित्रांनो जे सदस्य आहे त्या सदस्यांचे नाव सुद्धा इथे आता टाकून घ्यायचे आहे. मोबाईल क्रमांक टाकल्याबरोबर तिथे नाव आहे ते त्यांचं आपोआपच येणार आहे. तर बघा आता मी ते बाकीच्यांचे इथे टाकून घेणार आहे. तर मित्रांनो बघा, इथे आता संपूर्ण माहिती जवळपास भरून झालेली आहे. तर इथे बघा आपल्याला माझी विद्यार्थी संघटना माहिती हा जो ही जी दुसरी टॅब आहे यामध्ये आपल्याला माझी विद्यार्थी संघ स्थापना दिनांक वगैरे आपण टाकून घेतला. त्यानंतर इथे विद्यार्थी मेळावा घेतला काय ते भरून घेतलं, मेळाव्याचा दिनांक, आणि संपूर्ण तिथे जे काही अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव वगैरे आहे त्या संपूर्ण सदस्यांची, पदाधिकाऱ्यांची नावे वगैरे इथे मोबाईल क्रमांक टाकून घेतलेले आहे, जे रजिस्टर आपण पहिल्या टॅबमध्ये केलेले होते. तर ते आपोआपच तिथे आले. त्यानंतर दुसरे जे सदस्य होते, जसे इकडे शिक्षक सदस्य वगैरे आहे त्यांचे फक्त मोबाईल क्रमांक वगैरे टाकायचे होते. सेवानिवृत्त शिक्षक होते त्यांचा सुद्धा मोबाईल क्रमांक वगैरे टाकायचा होता. आणि सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक होते. तर बघा त्यानंतर खाली मित्रांनो काही माहिती आपल्याला भरायची होती इथे. तर त्यामध्ये मेळाव्यास उपस्थित माझी विद्यार्थी संख्या टाकायची होती. त्यानंतर शैक्षणिक गुणवत्तावर्धक कार्यक्रम आयोजित केला होता काय, तर होय किंवा नाही इथे सिलेक्ट करून घ्यायचं होतं. केला असेल तर त्याचं थोडक्यात तपशील इथे लिहायचा होता, तो मी लिहून घेतला. त्यानंतर मित्रांनो कार्यक्रमाचा जो फोटो आहे तो इथे आपल्याला अपलोड करायचा आहे आणि त्याची साईज जी आहे ते 1 MB पेक्षा कमी पाहिजे आहे. तर मित्रांनो बघा, आणि तो PDF स्वरूपात पाहिजे. तर तो जो फोटो असणार आहे तो सुद्धा मी इथे आता सिलेक्ट करून घेणार आहे. तर बघा चूज फाईलवर आपण क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल मधील गॅलरी अशा पद्धतीने ओपन होणार आहे आणि आपली PDF जे आहे फोटो PDF ते जिथे असेल तिथून आपल्याला ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर बघा मी आता इथून सिलेक्ट करून घेतो. तर मित्रांनो हा फोटो मी आता इथून सिलेक्ट करून घेतलेला आहे. विद्यार्थी संघ मेळावा त्याचं नाव मी दिलेलं होतं. आणि बघा आता संपूर्ण माहिती इथे जवळपास भरून झालेली आहे. आणि इथे आता सबमिटचं हे जे बटन आहे यावर आता मी क्लिक करून घेणार आहे.
तर बघा यावर आता मी क्लिक केल्यानंतर ही जी माहिती आहे सबमिट आपण करणार आहोत. तर बघा कृपया आधी फोटो अपलोड करा अशा पद्धतीचे तिथे आलेलं आहे. तर मित्रांनो बघा इथे आता मी फोटो वगैरे इथे सिलेक्ट केलेला आहे, परंतु काही कारणास्तव इथे हा जो फोटो आहे हा घेत नाही किंवा इथे सबमिट केल्यानंतर कृपया आधी फोटो अपलोड करा अशा पद्धतीची एरर येत आहे. तर काहीतरी टेक्निकल कारण असेल याचं. तर इथे सबमिट झाल्यानंतर मित्रांनो ही माहिती आपली सबमिट होणार आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर अगदी सहजपणे ती सबमिट होणार आहे. काहीतरी टेक्निकल कारण असेल त्यामुळे हा होत नाही आहे सध्या. तर बघा आता ही जी माहिती आहे ही दुसऱ्या टॅबची माहिती होती. ही जी आपण आता भरलेली आहे माझी विद्यार्थी संघ ही जी मेन टॅब आहे यामधली आपण पहिल्या टॅब मध्ये रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे. दुसऱ्या टॅब मध्ये माझी विद्यार्थी समितीची माहिती आपण इथे भरून घेतलेली होती, परंतु ही सबमिट झालेली नाही. त्यानंतर तिसरी हे जी टॅब आहे मित्रांनो माझी विद्यार्थी लोकवर्गणी, यावर आपण क्लिक करणार आहोत. आणि यामध्ये मित्रांनो आपल्याला माझी विद्यार्थी संघाकडून काही जर देणगी मिळालेली असेल, वस्तू स्वरूपात असेल किंवा काही कॅश मध्ये वगैरे असेल, तर त्याची संपूर्ण माहिती मित्रांनो आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. तर इथे त्यामध्ये वैयक्तिक किंवा सामूहिक जर विद्यार्थी संघाने सर्वांनी मिळून जर दिलेली असेल तर ते सामूहिक म्हणून येईल, आणि जर एखाद्या सदस्याने त्यापैकी दिलेली असेल तर इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक मध्ये येईल ते. तर इथे संपूर्ण ते जे आहे ती माहिती आपल्याला भरायची आहे. तर आम्हाला कुठल्याही प्रकारची देणगी वगैरे काहीच डोनेशन वगैरे उपलब्ध झालेले नाही आहे, त्यामुळे ही जी माहिती आहे मित्रांनो ही आपण आता भरणार नाही आहे. जर आपल्याला काही जर वस्तू रूपात म्हणा किंवा पैशाच्या स्वरूपात जर काही देणगी किंवा डोनेशन जर आपल्याला प्राप्त झालेले असेल आपल्या शाळेला माझी विद्यार्थी संघाकडून, तर आपल्याला ही माहिती भरून घ्यायची आहे, अन्यथा आपल्याला भरण्याची काहीच गरज नाही आहे. तर मित्रांनो बघा आमच्याकडे आता कुठले डोनेशन वगैरे प्राप्त झालेले नाही, त्यामुळे मी हे भरणार नाही. आणि यामधली ही जी दुसरी टॅब आहे मित्रांनो या टॅबची माहिती आपण सबमिट केली, परंतु ती सबमिट झालेली नाही, त्यामुळे ती सुद्धा माहिती भरायची राहिलेली आहे. तर मित्रांनो ही हा टेक्निकल प्रॉब्लेम असणार आहे, त्यामुळे ही माहिती जी आहे ही सबमिट झालेली नाही आहे, परंतु आपलं रजिस्ट्रेशन वगैरे संपूर्ण झालेलं आहे तिथे, त्यामुळे इथे अशा पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. तर शासनाकडून मित्रांनो तात्काळ या सूचना आलेल्या आहे आणि आपल्याला सरळच्या स्कूल पोर्टलवर माझी विद्यार्थी संघाची ही जी माहिती आहे ही संपूर्ण तीनही टॅबची माहिती भरून घ्यायची आहे. तर कशी भरायची याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अगोदरच बघितलेला होता आणि आज त्याचा लाईव्ह डेमो आपण बघितलेला आहे. तर अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishada.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद.